या दोन गोष्टी आपल्याला रोजच डोक्याला ताप देतात. एक म्हणजे मुलांचा टिफिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांचा नाश्ता. कारण ह्यांना नाश्त्याला रोजच्या रोज तेच ते पदार्थ नको असतात आणि मुलंसुद्धा आपली चटुरी असतात. चपाती भाजी न्यायला मागत नाही आणि मग त्यांना काय रोजच्या रोज वेगळं द्यावं. तेलकट पदार्थसुद्धा आपण देऊ शकत नाही कारण ते तब्येतीला चांगले नसतात. आणि मुलांचं खाणं कसं असतं एवढुसं, आणि तेवढुसं खाल्ल्यावर त्यांना पोषण कसं मिळेल. म्हणून आहे ना थोडंसंच द्यायचं पण काहीतरी पौष्टिक द्यायचं. तर 1 वाटी मुगाची आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली. मोगर डाळ जिला साल नसते ना ती. तर डाळी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर डाळ भिजेल एवढंच पाणी घालून डाळ 1 तासपर्यंत भिजवून घेतल्या. त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी घालून ह्या डाळी छान मिक्सरला वाटून घेतल्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाजर, शिमला मिरची किंवा कोबीसुद्धा घालू शकतात. तेवढंच पोरांना जास्त पोषण मिळेल नाही का. मग काय त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि चिमूटभर सोडा घालून मिक्स केलं छान. आणि ॲपे पॅन गरम केलं, तेल घालून मस्त ॲपे बनवून घेतले. चला रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा.